नमस्कार मित्रांनो, मी ऋषी. नवदुर्गा सिरीज दिवस 8वा. 9 रूपापैकी आजचा 8वं रूप आहे देवी महागौरी. महागौरीचं रूप कसं झालं याच्या 2 पौराणिक कथा आपल्याला आढळतात. एक म्हणजे जेव्हा देवी पार्वती महादेवाच्या उपासनेसाठी बसली होती, तेव्हा देवी खूप अधिक काळ असा देवीने तपश्चर्या केली होती. तर त्यामुळे देवीचा रंग हा काळसर पडला होता. मग महादेवाने देवीला त्यांच्या डोक्यावरील असलेल्या गंगेने अंघोळ घातली, तेव्हा देवीचा कलर पूर्णपणे उजळला. म्हणूनच जो कलर उजळला त्याला महागौरी, महा म्हणजे अत्यंत आणि गौरी म्हणजे खूप सुंदर, म्हणूनच महागौरी असं नाव पडलं. आणि त्यानंतर दुसरी अशी कथा आहे की जेव्हा देवी देवी काल रात्री शुंभ आणि निशुंभ यांचा वध करून आली, तेव्हा देवींचं रूप अत्यंत काळसर झालं होतं. तेव्हा देवी ब्रह्माकडे गेली आणि ब्रह्माने सांगितलं की माता, तुम्ही जर हिमालयातील मानस सरोवर या ठिकाणी जासाल तर तिथे असणाऱ्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर हे काळसर असणारं रूप कमी होऊन जाईल आणि जुना असणारं रूप धारण होईल. तेव्हा देवीने मानस सरोवरात जाऊन आंघोळ केली आणि देवीचं जुनं असणारं रूप देवीला मिळालं. त्यामुळेच देवीला महागौरी असे म्हणतात.